तुम्ही दोघे चुलत बंधू आहे, बरोबर की नाही? आता हा प्लॉट यांचा आहे आणि तुमचा तिकडे आहे. तर दोन्ही मध्ये काय फरक वाटला? समजा NSBT चे सगळे प्रोडक्ट वापरले, NPK ग्रेड तर दोन्ही तुम्ही वापरेल नाही, बरोबर की नाही? तर काय फरक वाटला? आता शेजारीचे दोन्ही, तर काय फरक वाटला नेमका? साईज मध्ये वाटता, वेट मध्ये वाटता. म्हणजे वेट म्हणजे समजा ह्याच साईजचं जे फळ आहे, एवढं वेट म्हणजे ही साईज सेम दोघांची, पण वेट मध्ये फरक आहे. म्हणजे आता समजा 1 कॅरेट तोडलं तर 1 कॅरेटचं तुमच्या कॅरेटचं वजन किती आणि त्यांच्या कॅरेटचं वजन किती आलं? 20 पर्यंत आहेत त्यांचे. आणि आपलं म्हणजे एका कॅरेट मागे जवळजवळ 2 ते 2 किलोचा फरक पडला. फक्त 0.072 एकच ग्रेड वापरले, बरोबर ना? पूर्ण जर पहिल्यापासून ट्रीटमेंट असते आवटी साईज तर माझ्या मते तुमचा कमीत कमी ह्या प्लॉटमध्ये 17 ते 18 टन माल निघायला लागत होता. पण अचानक तुम्ही चालू केलं आणि अचानक तुम्हाला माहिती मिळाली, बरोबर ना? तर तुम्ही वापरेल नाही. तर तुमचा किती समजा ह्याच्यामध्ये दोन्ही उत्पन्नामध्ये किती फरक पडला? तरी 2-3 टनाचा पडला. 3 टनाचा फरक पडला, बरोबर नाही? मग आता या वर्षी काय करायचं? यावर्षी काय चालू केलं नाही. आता पहिली फवारणी घेतोय याच्यावर. अच्छा. ते चालूच आहे आता. चालू केलं आता म्हणजे सरांचं पाहून तुम्ही पण चालू केलं, बरोबर नाही? म्हणजे शेतकरी मित्रांनो एक लक्ष घेतलं पाहिजे. समजा जरी फळ सारखं दिसत असलं पण वेटमध्ये फरक पडतो, म्हणजे ॲव्हरेजमध्ये निश्चित फरक पडतो. आणि तुम्ही साईनचे ॲप्लिकेशन दिले, वरून स्प्रे पण झाले सर्व, बरोबर की नाही? आणि सगळ्यात महत्त्वाचं साईज वगैरे सगळं वापरले गेलेलं आहे. साईज गोष्ट वापरले गेले त्यात जर तुमचा बेसल डोस असता तो एक आणखी मोठा फरक पडला असता. आणि पहिल्यापासून जसं आपण शेड्यूल देतोय तसं जर ट्रीटमेंट असती तर आणखी एक फरक पडला असता. म्हणजे ठीक आहे, देर आई बरोबर ना? तरी पण तुम्ही एकंदरीत समाधानी आहात का? बरोबर ना? तर शेतकरी मित्रांना काय सल्ला देशाल SBT बद्दल? सर्वांनी वापरलं पाहिजे, अनुभव घेतला पाहिजे, बरोबर ना?